नमस्कार माझ्या गोड ताईंनो, कशा आहात सगळ्या? खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आणि स्टिच विथ सरितावरती. तर आज आहे संक्रांत आणि संक्रांतीच्या सगळ्यात अगोदर सगळ्या माझ्या गोड ताईंना, भाऊंना खूप 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 मनापासून शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड बोला आणि तुम्हाला अगदी उत्तम आरोग्य लाभो. वर्षभर तुम्ही अगदी टापटीप राहा तब्येतीकडून आणि सगळ्या तुमच्या इच्छा, आकांक्षा आहेत त्या सगळ्या पूर्ण होत. नवीन ताई आपल्या ज्या नवीन स्टार्टअप सुरू करू पाहत आहेत त्यांचं सुद्धा त्यांच्या मनाप्रमाणे स्टार्टअप स्टार्ट हो. आणि ज्यांनी बिझनेस ऑलरेडी चालू केलेला आहे त्यांना खूप सारा बिझनेस मिळो, खूप सारे ब्लाउजेस त्यांना येवो, ड्रेसेस येवो. जे काही तुम्ही करू पाहताय त्या सगळ्या इच्छा तुमचा परमेश्वर पूर्ण करो, ही ईश्वरचरणी प्रार्थना. आणि आता व्हिडिओ का आहे किंवा कशाबद्दल मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्याचा विषय सांगते. तर आज मी आहे संक्रांत असल्यामुळे घरीच थांबले होते, थोडंसं उरकायचं होतं. तर शॉपवरती जायला वेळ झाला. म्हटलं चला तुम्हाला आज एखादा घरून व्हिडिओ शेअर करू. कारण बऱ्याच ताईंना म्हणायचं होतं किंवा त्यांचं कमेंट असं होतं, की घरातून तुम्ही तुमचं रुटीन वगैरे शेअर करा. रुटीन तरी मी नंतर शेअर करेन, पण आज मी हा व्हिडिओ तुम्हाला घरूनच शेअर करत आहे. तर आपले काही सबस्क्रायबर ताई आहेत, त्या नाराज झालेल्या आहेत. तर त्या का नाराज झालेल्या आहेत, ते मी तुमच्यासोबत बोलणार आहे. आणि त्या ताईंना सुद्धा मी मेसेज या व्हिडिओमधून देणार आहे, की ताई अजिबात नाराज होऊ नका. कारण खूप सारे व्हिडिओज आहेत, खूप सारे विषय आहेत आणि मला सुद्धा शॉपवरती कामं असतात. त्यामुळे बऱ्याच वेळेला तुम्ही सांगितलेले व्हिडिओ कदाचित वेळेवरती पोहोचतात, कदाचित कधी-कधी वेळेवरती पोहोचत नाहीत, उशीर होतो. त्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला मी सॉरी म्हणते, ज्या कोणी आपल्या सबस्क्रायबर ताई नाराज झालेल्या आहेत. कारण रिसेंटली जो व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याच्या खाली बऱ्याच ताईंची कमेंट आली होती, की "ताई मी तुम्हाला बऱ्याचदा कमेंट केलेली आहे, तरीसुद्धा तुम्ही हा व्हिडिओ शेअर करत नाही." तर त्या ताईंसाठी स्पेशल व्हिडिओ माझ्या डोक्यात आहे विषय, की तो शेअर करायचा आहे. त्याच्यासाठी हा खास व्हिडिओ घेऊन यायचा आहे. पण काही वेळेची बंधनं असतात, काही ऑर्डर घेतलेल्या असतात, काही घरची कामं. आता लेडीज म्हणजे एक काम तिच्या मागे नसतं. खूप साऱ्या कामातून सगळ्या जिम्मेदारी पार पाडून मग मला ह्या व्हिडिओचं काम करावं लागतं. तर त्या ताईंना खरंच मी अगदी मनापासून सांगते, ताई नाराज होऊ नका अजिबात तुम्ही. असं काही समजू नका मी तुमचा व्हिडिओ शेअर करत नाही आहे. थोडासा उशीर होतोय फक्त. तुमचा व्हिडिओ नक्की तुमच्यापर्यंत पोहोचेल. दिवाळीपासून मी हा व्हिडिओ शेअर करेन म्हणते, पण दिवाळीपासून तुम्ही पाहताय की कामाची गडबड उरकत नाही. बरेच सारे कंटेंट आहेत, बरेच सारे विषय आहेत, जे आपल्या सबस्क्रायबर ताई आहेत, त्या आपल्याला कमेंट सेक्शनला कमेंट केली की त्याच हिशोबाने तुमच्यापर्यंत मी व्हिडिओ जे आहे ते आणत असते. तर त्याच्यामध्ये कोणाचे लगेच येतात किंवा कोणाला उशीर होतो आणि ज्यांचे लगेच येतात ते लगेच सुद्धा न येऊन याच्या अगोदर सुद्धा त्यांनी खूप सारे कमेंट्स केलेले असतात. तर प्लीज ताई नाराज होऊ नका. कारण तुम्ही नाराज झाला की मला सुद्धा बरं वाटणार नाही. कारण तुम्ही आनंदी तर मी आनंदी. कारण तुमच्या आनंदासाठी किंवा तुमच्या गोष्टींचा प्रॉब्लेम तुम्हाला ज्या गोष्टींचा येतो तो सॉल्व्ह करण्यासाठीच मी तुमच्यासोबत हे व्हिडिओ शेअर करत असते. मग तो कोणताही विषय असो, ब्लाऊजमध्ये असो, ड्रेसमध्ये असो, आर्महोल असो किंवा कटिंग असो, फिटिंग असो, सगळ्या गोष्टींचा मी प्रॉब्लेम तुमचा दूर व्हावा ह्याच दृष्टीने प्रयत्न करत असते. तर त्या ताईंचं असं म्हणणं आहे, की ज्या कोणी ताई दोघी जणी आहेत माझ्याकडे नाराज झालेल्या, नाव घेत नाही, आपल्याच ताई आहेत त्या. खूप गोड आहेत कारण हक्काने त्या मला कमेंट करतात. पण माझ्याकडूनच थोडा उशीर होतोय व्हिडिओसाठी. म्हणून म्हटलं चला आज मी घरी आहे, काही कारणास्तव शॉपवरती जायला उशीर होणार आहे. थोड्या वेळाने मी शॉपवरती जाणारच आहे. पण आल्यानंतर शॉपवरती गेल्यानंतर जे काही क्लायंट येणार आहेत, राहिलेली कामं घ्यायला किंवा ब्लाउज काही स्टिच करायचे आहेत, त्यामधून घाई-गडबडीमधून पुन्हा व्हिडिओ शेअर करणं राहील. आज डोक्यात आलं, की घरी आहोत तर थोडा वेळ काढून घरीच व्हिडिओ हा शेअर करते तुमच्यासोबत शूट करून. तर त्या ताईंना आपल्या रेट्सचा वगैरे लिस्ट हवे आहेत. ब्लाउज रेट, ड्रेस रेट किंवा प्लेन ब्लाउज रेट, अस्तर ब्लाउज रेट, प्रिन्सेस ब्लाउज रेट, पॅडल ब्लाउज रेट सगळे तुम्हाला रेटचा चार्ट जो आहे तो देणार आहे. मी लिस्ट आहे ती देणार आहे. कारण मी ज्या एरियामध्ये राहते, त्या एरियामध्ये रेट्स काय आहेत किंवा तुम्ही कुठल्या एरियामध्ये राहता, त्या एरियामध्ये तुम्ही त्याच्यापेक्षा कमी-जास्त घेऊ शकता. शिवाय तुमच्या कामाची क्वालिटी चांगली असेल, तर नक्कीच तुम्हाला त्यातले रेट्स आहेत ते अगदी क्लायंट व्यवस्थित देणार आहे. कारण तुम्ही प्रामाणिकपणाने तुमच्या ब्लाउजवरती, तुमच्या फिनिशिंगवरती काम कराल, मेहनत घ्याल, तर तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ नक्कीच मिळतं. आता बऱ्याच ताई आपल्याला विचारतात, की "ताई, मी ग्रामीण भागामध्ये राहते. माझ्याकडे इतकं-इतकं ब्लाउजचा रेट आहे. मी इतके ब्लाउज शिवते, एवढे डिझाइन शिवते. तुमच्याकडे इतके रेट आहेत, तर आमच्याकडे तितके मिळत नाहीत." तर त्या ताईंना सुद्धा मी सांगू इच्छिते, "ताई कसं आहे, मी सुद्धा जेव्हा ब्लाउज शिवायला सुरुवात केली, त्यावेळेला इतके रेट नव्हते. पण हळू गेली 23-24 वर्ष मी हे काम करतीये. तर हळू आपल्याला आपल्या कामाचं पोचपावती मिळत जाते. कोणाला आवडतं, कोणाला नाही आवडत. आणि प्रत्येकालाच आपले रेट परवडतील असं काही नाही. प्रत्येकाची त्यावेळेला तशी
सिच्युएशन नसते की तितका रेट देऊन आपल्याला ब्लाऊज शिवू शकतात. त्यांना आवडतं तर नक्कीच. तर माझ्याकडे सुद्धा खूप असे क्लायंट आहेत, की माझी क्वालिटी पाहून ते रेट काय आहे ते चेक करत नाहीत. क्वालिटी आवडते त्याच्यामुळे नवीन असो, जुने असो, रेग्युलर क्लायंटसुद्धा माझ्याकडे तसे आहेत. तर परवाचं एक एक्झाम्पल मी सांगू इच्छिते. माझी जुनीच क्लायंट आहे. नणंद भावजं दोघी क्लायंट पहिल्यांदा नणंद आली होती माझ्याकडे शिवायला. त्यानंतर भावजाई आली होती आणि त्या भावजाईचं मी ब्लाऊज शिवून नेलं होतं. त्यांच्याकडे काहीतरी फंक्शन होता आणि अचानक तिने ब्लाऊज शिवायला सांगितलं होतं. मी मार्केटला गेली होती आणि संध्याकाळी 4:30ला ब्लाऊज आल्यानंतर शॉपवरती मी ते कटिंग करून शिवलं होतं. 6 वाजेपर्यंत तिला हँडओव्हर करायचं होतं. खूप टेन्शनमध्ये ते ब्लाऊज शिवलं होतं आणि मी म्हणत होते, की कोणी येऊ नको आत्ता सध्या या टायमिंगला क्लायंट म्हणून, कारण मला अटेंड करायला वेळ नव्हता. पण खूप सारे क्लायंट त्याच्यामध्ये आले. सगळं करता फायनली तो ब्लाऊज शिवून झाला आणि तो ब्लाऊज तिला इतका आवडला, की तिने अक्षरशः कार्यक्रमाला गेलेले तिथून मला कॉल केला आणि सांगितलं, की "ताई खूप सुंदर ब्लाऊज बसला." त्यांचे जे कोणी ग्रुपमधले मैत्रिणी होत्या किंवा नातेवाईक होते, त्यांनी सुद्धा ब्लाऊज शिवलं होतं. पण कोणाचा काही ना काही प्रॉब्लेम होता आणि आपल्याला ब्लाऊज जो शिवून नेलेला ते तिने परफेक्ट बसला असं सांगितलं. सगळ्यांना आवडला सांगितलं. कुठे शिवला हे विचारलं सांगितलं. पण तिने मात्र एक वाक्य असं बोलली, की मला खूप समाधान वाटलं मी केलेल्या कामाचं. ती म्हटली, की तिथे तिच्या ग्रुपमध्ये तिने सांगितलं, की त्या काकूंच्याकडे मी ब्लाऊज शिवला, तर अगदी डोळे बंद करून मी त्यांच्याकडे ब्लाऊज शिवायला देऊ शकते, इतका विश्वास मी त्यांच्यावरती ठेवते या शिलाई कामामध्ये. मला सुद्धा खूप बरं वाटलं. कारण क्लायंटचा विश्वास हीच आपली कमाई म्हटलात तरी काही वावगं ठरणार नाही. तर असे सुद्धा आपले क्लायंट आहेत आणि त्या ताईंना सुद्धा मी सांगू इच्छिते, की तुमचं सुद्धा काम असं नितळ मनाने, नितळ मेहनतीने करत राहा. तुम्हाला सुद्धा तुमचं काम छान हळू-हळू होताना दिसेल. आणि आता मी ते करतीये व्हिडिओ शूट पण ना, स्टँडसोबत खूप सारे आमचे मनीमाव आहेत ते खेळतायत. अचानक स्टँड पडेल असं वाटतंय. तर हे पहा हा आमचा आहे मनीमाव. खूप गोड आहे, खूप वर्षाची आहे, खूप सुंदर आहे अशी. इतकी गोड आहे ना, छान आहे ही आमची मनीमाऊ. गेली 5 वर्ष आमच्याकडे आहे ही आणि हिला बेबीज झालेत. ते सुद्धा खूप मस्तीखोर आहेत. हे पहा. यावेळेला ब्लॅक बेबीज झालेत त्यांना. ब्लॅक आणि ग्रे असे हे 4 बेबीज झालेत. तिकडे एक आहे. आता झोपून उठलेत माझ्या आवाजाने. झोपले होते बराच वेळ आणि ते शांत आता खेळतायत आणि त्यांना आता स्टँड लावल्यामुळे वेगळं काहीतरी वाटतंय. तर ते इकडे स्टँडला ओढायला येतायत. तर असो, ही माझ्या घरची मेंबर्स आहेत. छान इकडे-तिकडे धावपळ सगळीकडे चालूच असते त्यांची. तर आता त्यांना खाऊ-पिऊ घालावं लागेल. त्यासाठी त्यांची थोडा वेळ खेळतील आणि त्यांना खाऊ-पिऊ घालावं लागेल. तर प्लीज मी त्या ताईंना रिक्वेस्ट करते, की नाराज होऊ नका. तुमचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. थोडासा उशीर होईल, पण व्यवस्थित तुमचे पद्धतशीर व्हिडिओ आहेत ते तुमच्यासोबत पोहोचतील. आणि चला तर मग आता असेच छान राहा, मस्त राहा, आनंदी राहा आणि मेन म्हणजे शिवत राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपले व्हिडिओ शेअर करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा. हे बघा पाठीमागे येऊन इकडे सुळसुळ करत आहे माझ्या पाठीमागे येऊन. ते असे कंटिन्यू खेळत असतात. तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन छान-छान व्हिडिओमध्ये. बाय.